Krishna Bhagavan
सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने मोहन बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, या छोट्याशा नगरीमध्ये, आपल्या या मोठी गावामध्ये आज मात्र ही भागवत रूपी गंगा वाहत वाहत तिसऱ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचली. आजचा कथेचा कितवा दिवस आहे? तिसरा दिवस. 2 दिवस निघून गेले कथेचे आणि त्यामध्येही आज एकच सत्र झालं नाही का? आज एकच सत्र. कारण सकाळचं सत्र सुद्धा महत्वाचं होतं, पण त्याही पेक्षा आपलं शरीर निरोगी राहणं महत्वाचं होतं. म्हणून सकाळी आज आरोग्य शिबिर होतं, त्यामुळे आपलं सत्र झालं नाही. पण आता मात्र सुंदर असा योग आहे, म्हणून या गंगेमध्ये आपण स्नान केलं पाहिजे. कारण ही गंगा आधार आहे. या गंगेचा महिमा फार मोठा आहे आणि या गंगेचा महिमा साधारण नाही आहे आणि कोणी सांगू शकणार नाही या गंगेचा महिमा किती मोठा आहे. जरी आपण एवढे वर्ष झाले कथा ऐकत असेल तरी सुद्धा आपल्याला या गंगेचा महिमा अजूनही कळाला नाही. म्हणून कोणी खरोखर गंगेचा महिमा कळाला किंचित कोणाला कळाला या गंगेचा महिमा? आजपर्यंत कोणालाच कळू शकला. आणि ज्याला खरोखर महिमा कळाला ते जीव मात्र भाग्यवान आहे. आणि कोणालाही देव महिमा कळू देत नाही. मग कोणाला कळाला महिमा? ज्याला खरोखर भागवत कळालं त्याला खरोखर या भागवताचा महिमा कळाला. ज्याने खरोखर मनापासून ही कथा श्रवण केली त्या माणसाला मात्र या भागवत कथेचा महिमा कळाला, कोणालाही नाही. भागवत म्हणजे काय हे पहिले कळायला पाहिजे नाही का? महत्वाचं आहे. नाहीतर काही लोक असा उद्देश काढतात की भागवत म्हणजे फक्त भागवते. 7 दिवस आमचं भागते बस झालं. काय बोललो मी? भागवत म्हणजे भागवणे. बाहेरून महाराज येतात, महाराजांसोबत आमचंही जमते, त्याला भागवत म्हणत नाही. लक्षात घ्या. 7 दिवस जे आपण कर्म करणार आहोत, कोणते कर्म? सकाळी काय असते? काकडा. त्याच्यानंतर सकाळी पुन्हा भागवत कथा, पुन्हा दुपारी कथा, पुन्हा रात्री सायंकाळच्या वेळेला सामुदायिक प्रार्थना, त्याच्यानंतर हरिपाठ आणि पुन्हा रात्री काहीतरी भजन. हे कर्म जेव्हा आपण करू ना त्या वेळेस मात्र खरं भागवत आहे. लक्षात घ्या आपल्या जीवनात. नाहीतर काय 7 दिवस लोक सप्ताह बरोबर करते, याच्यात काही नवल नाही. 8 दिवस झाले का पुन्हा 9व्या दिवशी 7 दिवसाचा सप्ताह, 9व्या दिवशी द्यायचा हप्ता सुरू. काय किंमत भागवत ऐकून सांगा? काय किंमत? त्याला नाही. लक्षात घ्या. सप्ताह 7 दिवसाचा सप्ताह आहे. वाराचा सुद्धा 7 दिवसाचा सप्ताह आहे. वार किती दिवसाचा आहे? सोमवारपासून तर रविवारपर्यंत 7 दिवस. भागवताचे 7 दिवस. आणि तुम्हा आम्हा सर्वांना इथून जायचं आहे. किती दिवसात? बोला ना. 7 दिवसात जायचं आहे. लक्षात घ्या. 7 दिवस आहे. तोही आपल्या जीवनातला सप्ताह आहे, कायमचा सप्ताह आहे. लक्षात घ्या. पण हा जो भागवत सप्ताह आहे की बाबा हे जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जीवनात भागवतच का? तर ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं, बाबा तू इथे राहू नको, कारण तुझा जन्म कुठे व्हावा? मृत्यू लोकांमध्ये व्हावा. आणि तिथे गेल्याच्या नंतर फक्त 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 काय कर?
आपल्यावरती दुःखाचा डोंगर येऊ द्या, देवाला दोष देतो. सारखं एकाच दुःखाला आपण कोसळत बसतो की मला देवाला दुःखी केलं. पण आपण आपले कर्म बघितले पाहिजे. जर देवाने मला दुःखात ठेवलं तर आपण कुठेतरी चुकलो असेल हे लोक मात्र बघत नाही. लोकांचा स्वभाव आपल्या हाताला चुकी झाली तर स्वतःला कधी दोष देणार नाही, पण एखाद्याकडून चुकी घडू द्या लोक त्याला दोष देतात. कारण लोकांचा स्वभाव आहे दुसऱ्याला दोष देणे. स्वतःवरती कोणी आळ घेतं का? स्वतःवरती कोणी नाही. लक्षात घ्या. म्हणून माणसाला जर वाटत असेल की दुःखाचा डोंगर आपल्यावरती कोसळू नये, देवाने क्षणोक्षणाला आम्हाला सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी या भगवान परमात्म्याची ही कथा फार महत्त्वाची. अद्भुत कथा मी सांगितलं ना. आपल्या जीवनाची जे वेदा दूर करते ती म्हणजे ही भागवत कथा. किती तुम्ही श्रवण करा तुम्हाला गोडच वाटत, कडू वाटत
वाटली आतापर्यंत कडू नाही वाटली. हा गोडवा आहे लक्षात घ्या. हा वाटत तर सांगणारा कडू वाटत. काय एखादा महाराज सांगत आहे कथा तर महाराज कडू वाटू शकते. बोलणं महाराजांचं कडू वाटू शकते पण कथा कडू नाही. कथा गोड. हा मग विचार करा ही गोड असलेली कथा ही गंगा आणि या गंगेमध्ये जर आपण स्नान केलं तर आपण कडू राहू की गोड राहू? बोला ना. हा गोड राहू. म्हणून तरी या गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे. कशासाठी? गोड राहण्यासाठी. नाहीतर माणसं मी सांगितलं सर्वात जास्त माणसं कडू बोलतात. कडू. काही माणसं आहे तुमच्या गावात नाही आहे कडू माणसं बोलणारे पण आमच्याकडे सापडले. कडू माणसं. कडू कोणाला म्हणायचं? जे तोंडावरती चांगले बोलतात आणि मागे जाऊन तेच लोक पुन्हा त्याच्या गोष्टी करतात त्याला म्हणायचं कडू. कडू म्हणतात, कोणी खडूस म्हणतात, बरेच नाव आहे त्याला. म्हणून मात्र हे भागवत वेदमर्षी व्यासांना निर्माण करावं लागलं. का? कारण या कलियुगातल्या लोकांच्या उद्धाराकरिता हे भागवत आहे. लक्षात घ्या. चतुर्श्लोकी भागवत आणि त्याचा विस्तार मात्र 18,000 श्लोकांमध्ये केला. या भागवतामध्ये 18,000 श्लोक. किती? 18,000 श्लोक आणि 335 अध्याय. किती आहे? 335 अध्याय आणि स्कंद किती आहे? 12. महत्वाचा आहे लक्षात ठेवा. स्कंद किती आहे? किती लोक झोपले हातवरती करा बरं. जागे. जागे राहा. कारण ते लेकर आहे ते खेळणार आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तसे आपल्या गावातले लेकर फार चांगले. आता ते आता नाही सांगणार मी शेवट सांग. असं ऐका. या भागवतामध्ये स्कंद किती आहे? 12. लक्षात ठेवा बरं. 18,000 श्लोक आहे आणि 335 अध्याय. आता मला सांगा 18,000 श्लोक 12 स्कंद आणि 335 अध्याय 7 दिवसात पूर्ण होईल? 7 जन्म घेतले तरी हे भागवत पूर्ण होत नाही. माणूस संपून जाईल. काय? माणूस संपून जाईल पण भागवत संपणार नाही. हजारो वर्षापूर्वी हेच भागवत होतं. 500 वर्षापूर्वी हेच भागवत होतं. 5,000 वर्षापूर्वी हेच भागवत होतं. आणि पूर्वी या भागवताचं नाव श्रीमद भागवत नव्हतं. काय होतं माहितीये तुम्हाला? काय होतं? कोणाला गीता वेगळी. एकही महाराजांनी सांगितलं नाही. काय नाव आहे मी तुम्हाला सांगतो. एकदाचा प्रसंग आहे बघा. कारण या भागवताचा विस्तार कसा झाला हे महत्वाचं आहे. कुठून सुरुवात झाली हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. नाहीतर भागवत आहे एवढं बरोबर आहे. नेमकं विस्तार कसा झाला? कारण शुकदेव महाराज कुठे आहे हे मात्र माहिती नाही. कारण शुकदेवजी महाराजांना काय द्यायचं होतं? भागवत द्यायचं होतं. भागवत कोणाला? वेदमर्षी व्यासांचे पुत्र आहे. कोण? शुकदेवजी महाराज. पण शुकदेवजी महाराज जन्म झाल्या मात्र पळून गेले होते. थांबले नाही. पण हे भागवत मात्र त्यांना द्यायचं होतं. कशासाठी? तर विस्तार करण्यासाठी. पण शुकदेवजी महाराज दिसत नाही. शोधाचं काम करायला पाहिजे पण कुठं सापडतील म्हणून विचार करत आहे. विचारलं शंकादिक मुनींनी. सुरजी महाराज वेदमर्षी व्यासांनी ऐकलं की आपण शुकदेवाविषयी विस्तार करा. त्यावेळेस झालं असं
कलियुगाच्या समयाला माता पार्वती भगवान शिव शंकराला म्हणतात की प्रभू, तुमच्या गळ्यामध्ये असलेल्या ह्या मुंडमाळा कशाचं प्रतीक आहे? वास्तविक पाहता माता पार्वतीला हा प्रश्न विचारण्याची गरज नव्हती, पण तिथं आगलावे महाराज गेले होते. कोण? आगलावे महाराज. कोण आग लावतात? नारद. नारदाचं काम काय आहे? आग लावणे. पण नारद महर्षी आगही लावतात आणि विझवतात. पण या कलियुगामध्ये असे नारद सापडतील प्रत्येक गावात आहे. प्रत्येक गावात फक्त आग लावून देतात, विझवण्याचा पत्ता नाही. फक्त आग लावायचं माहित आहे आणि लोकांच्या घरात लवकर आग लावतात. कोण? या कलियुगातले नारद. तुमच्या गावात नाही असे नारद मला माहिती, पण आमच्याकडे आहे. आग लावण्यात पटाईत असतात. पण नारद महर्षी अशी आहे, आग तर लावतात पण विझवल्याशिवाय राहणार नाही. असे असणारे नारद महर्षी म्हणत आहे, अगं पार्वती, तुला माहिती आहे का? म्हणे काय? म्हणे भगवान महादेवाच्या गळ्यामध्ये ज्या मुंडमाला आहे, अनेक मुंडमाला, काही एकच नाहीये. मग ह्या अनेक मुंडमाला नेमक्या आहे कोणाच्या? जरा जाऊन विचार. कोण म्हणत आहे? नारद महर्षी. कोणाला? माता पार्वतीला. जाऊन विचार, नेमक्या ह्या कशाच्या मुंडमाला आहे, कोणाच्या? असा प्रश्न कोणाला पडला? माता पार्वतीला. माता पार्वती भगवान महादेवाच्या जवळ गेल्या. कारण स्वभाव आहे कोणाचा? महिला मंडळीचा. जर पुरुषाकडून एखादी गोष्ट जर विचारून घ्यायची असेल तर काय गोड बोलतात महिला, नाही का? म्हणून भगवान महादेवाच्या जवळ गेली. कोण? माता पार्वती. आणि विचारत आहे, देवा, मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, जरा सांगाल का? म्हणते, विचार पार्वती, काय विचारायचं आहे? म्हणते, भोले बाबा, तुमच्या गळ्यामध्ये ह्या ज्या मुंडमाला दिसत आहे ना, ह्या नेमकं कशाचं प्रतीक आहे मला सांगा. ह्या कोणाच्या आहे? असा प्रश्न विचारल्याबरोबर भगवान महादेव सांगत आहे, पार्वती आई, मला माहिती आहे की कोणीतरी आग लावून गेलं, पण तुला ऐकायचं आहे ना? म्हणते, हो आई. म्हणते, पार्वती, मी अमर आहे. बघा, महत्वाचं आहे बरं. महत्वाचं आहे, सर्वांनी लक्ष द्या या कथेकडे. किती लोक जागे हात वरती करा बरं. गेले काय? गेले? किती लोक जागे आहे हात वरती करा म्हणलं मी. इकडं माग गेले का? जागे असणाऱ्यांनी हात वरती करायचा. जे झोपलेले आहेत त्यांनी हात खाली ठेवायचा. लक्षात द्या, महत्वाचं आहे. कारण मी सांगितलं ना, आपल्याला श्रोते नाही पाहिजे, श्रोते पाहिजे. लक्षात घ्या, महत्वपूर्ण कथा. कारण इथून कथेची खरी सुरुवात आहे. जर सुरुवात कळाली नाही कथेची तर शेवट मात्र आपल्याला कळणार नाही. लक्षात घ्या. ऐका, भगवान महादेवाला पार्वती विचारत आहे, बाबा सांगा, या मुंडमाला कशाचं प्रतीक आहे? त्यावेळी भगवान महादेव सांगत आहे, म्हणते, पार्वती, मी अमर आहे. काय? मी अमर आहे. आणि पार्वती, तू जन्म घेते. काय म्हणलं? मी अमर आहे, मला अमरत्व प्रदान झालेला आहे, मला जन्म घेण्याची आता गरज नाही. पण पार्वती, तुला जन्म घ्यावा लागते. आणि ज्या ज्या वेळेला तू जन्म घेते त्या त्या वेळेला मात्र तुझ्या जन्माचं प्रतीक म्हणून ह्या माझ्या गळ्यात असलेल्या मुंडमाला. कोणाच्या गळ्यात? भगवान महादेवाच्या गळ्यामध्ये. शिव महापुराणामध्ये अनेक उदाहरण आपल्याला असे सापडतील. अनेक कथा आहेत ज्या महत्वपूर्ण भोले बाबांच्या जीवनातल्या कथा. सुंदर शिव महापुराणामध्ये मला वाटते मागच्या वर्षी सवड केला का? किती वर्षी केला? अनेक कथा. नाहीतर काही काही लोकांना माहिती नाही. काही काही लोक म्हणते पार्वतीचा कोण आहे? गणपती. काय? पार्वतीचा गणपती आहे ना.
बोला ना, शिवमहापुराण ऐकलं आपण. हा, गणपती कशाचा आहे? मडाचा. बोला ना, बोला, कशाचा आहे? मातीचा. कशाचा आहे? थोडं जोरानं बोला, मला कळू द्या. महत्वपूर्ण कथा आहे बरं. मी तुम्हाला शिवमहापुराणाचा थोडा भाग सांगतो, जास्त नाही. ही कथा आली म्हणून. कशाचा आहे? मडाचा. हा, कोणी मडाचा म्हणते, कोणी मातीचा म्हणत आहे. हा, बरं, मडाचा. ठीक आहे, मान्य आहे सर्वांना? मान्य आहे का? ज्यांना मडाचा आहे असं मान्य आहे त्यांनी हात वर. नाही, मला वरती हात दिसले पाहिजे बरं. महत्वपूर्ण कथा आहे, तुम्हाला कळायला पाहिजे बरं. हा, किती लोक आहेत ज्यांना मडाचा आहे असं मान्य आहे? बाकीच्यांना मग बरं, तुम्ही हात वरती केले नाही. मग गणपती कशाचा आहे? मातीचा, मडाचा. म्हणजे सर्वांचं म्हणणं आहे मडाचा. मला सांगा, ठीक आहे, तुम्ही म्हणता गणपती मडाचा. हा, मला सांगा, माता पार्वतीने किती दिवस आंघोळ पसंत केली का एवढा मोठा मड काढला असं सांगायचा? सांगा सांगा. महत्वपूर्ण कथा आहे. हा, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. सांगा ना, किती दिवस आंघोळ पसंत केली का एवढा मड अंगावरती साचला असेल ना त्याचा गणपती बनवला असेल? सांगा ना. हा, बरोबर, तुम्हाला कळालं. पण तरी सुद्धा लोक मडाचा म्हणते. मडाचा गणपती नाही आहे, लक्षात घ्या. मातीचा सुद्धा गणपती नाही आहे. हा, लोकांना हेच माहिती नाही. कथा श्रवण करतात आणि काही महाराज लोकांना नाही माहिती. हेही खरी गोष्ट आहे. हा, जाऊ द्या, तुमचं काय, आम्हालाही कधी कधी आमच्या अंगावर घ्यावं लागतं. कारण पाहुणी ग्रंथ करावे असं म्हणणं आहे. म्हणून काही गोष्टी पाहिल्याशिवाय किंवा स्वतः वाचन केल्याशिवाय सांगता येत नाही. ऐका, गणपती मडाचा नाही, गणपती मातीचा नाही, गणपती फायबरचा नाही, मग कशाचा आहे? ऐका, सांगतो. ज्या वेळेस माता पार्वती स्नान करता बसल्या होत्या, ऐका बरं, महत्वपूर्ण आहे. नाही तर गणपती कशाचा आहे हे आजच्या पोरांना जाऊन विचारायचं. गणपती बसवतात ना 10 दिवस, बसवतात का नाही आपल्याकडे? हा, बसवतात, मग बँड वाजा करतात, हा, मग थोडी लावतात. तुमच्या गावात नाही सांगत बरं. हा, नाही तर आहे आमच्याकडे असे पोरं. हा, हे शोकांतिक आहे, लक्षात घ्या. असो, मला हे बोलायचं नाही. ऐका, आता ज्या वेळेस आपण स्नानाला बसतो तर स्नान करण्यासाठी काय काय असते? साबण असते, पहिली गोष्ट. हा, पूर्वी साबण नव्हती. हा, कोणतीच नव्हती. काही संतूर होती, लाईटबार नव्हती, डव नव्हती. अजून काय काय असते? नंबर 1 अजून काय? आता जे लावतात त्यांना माहिती असेल, देव जाणे. जेही साबण असेल ते नावाप्रमाणे आहे. हा, पूर्वी साबण होत्या का? नव्हत्या. आता आहे, साबण आहे, शॅम्पू आहे. ज्या वेळेस माता पार्वती स्नान करता बसल्या त्यावेळेस माता पार्वतीने काय लावलं होतं अंगाला? साबण लावली होती, चंदनाची उटी लावली होती. चंदनाची उटी, त्याच चंदनाची उटी अंगाला त्याची लेप लावली आणि तीच लेप काढून मात्र त्याचा गणपती बनवला. एक गण बनवला. पहिले गणपती नाव नंतर पडलं, त्याचा गण बनवला. त्या गणामध्ये माता पार्वतीने स्वतः प्राण टाकला. काय टाकला याचं सुद्धा कारण आहे शिवमहापुराणामध्ये. कारण भगवान महादेवाचे 2 गण होते, एक जय आणि विजय. हा, जे प्रत्येक जन्मामध्ये कोणत्या नाही कोणत्या रूपाने आतापर्यंत आले. पण माता पार्वतीच्या सखीने असं म्हणलं होतं की माता, भगवान महादेवाचे ऐकणारे 2 गण आहेत, पण तुमचं ऐकणारं कोणीतरी पाहिजे ना. काय म्हणलेलं होतं पार्वतीच्या सखीनं? की महादेवाचे 2 गण आहेत, ते महादेवाचं ऐकतात. जसं महादेव सांगतात तशी मात्र ते गण करतात. पण तुमचा एखादा असा गण तयार करा की तुमचं मात्र ऐकलं
पाहिजे म्हणून माता पार्वतीने काय केलं, स्नानाकरता बसण्याच्या नंतर चंदनाचे ओटीची लेप अंगाला लावले आणि तेच लेप काढून मात्र त्याचा गण बनवला आणि त्या गणामध्ये प्राण टाकला आणि तिथून पुढे विस्तारित काय गणपती कसा झाला, त्याला सोड कसं बसवण्यात आलं हे शिवमहापुराणात आहे. आपलं शिवमहापुराण नाहीये, पण मला सांगायचं होतं फक्त की मात्र मळाचा गणपती नाही आहे. आता कळालं कशाचा आहे, मना मातीचा आहे म्हणून. नाहीये, मातीचाही नाही ना मळाचा नाही, लक्षात घ्या. आता लक्षात ठेवा. शिवमहापुराणामध्ये सांगितलं नाही हे महाराजांनी, नाही सांगितलं. कोणी श्रवण केलं शिवमहापुराण? बोला ना तुम्ही बोलत नाही. जाऊ का मी घरी?
ती भजनाची नामस्मरणाची ताकद आहे लक्षात घ्या. म्हणून अधूनमधून याच्यासाठी आपल्याला भजन करावं लागतं. ऐका, कथा फार गोड आहे. ती भगवान श्रीकृष्णाची कथा असो किंवा भगवान महादेवाची कथा असो. म्हणून भगवान महादेवाला विचारत आहे पार्वती की सांगा बाबा, ह्या मुंडमाला कशाचं प्रतीक आहे? सांगितलं भोले बाबांनी कशाचं प्रतीक आहे. कारण माता पार्वतीला जन्म घ्यावा लागते. लक्षात घ्या, का जन्म घ्यावा लागते? बघा, देवीचे अनेक रूप आहेत, देवी एकच आहे. काय? देवी एकच आहे, लक्ष्मी एकच आहे, पण अवतार दुर्गा माता, महाकाली आहे का नाही? अनेक अवतार आहेत, पण एकच आहे. लक्ष्मी म्हणजे संपूर्ण देवता आल्या, त्याच्यात भिन्न नाही आहे. म्हणून माता पार्वतीला म्हणत आहे, पार्वती तुला जन्म घ्यावा लागते. म्हणून माता पार्वती प्रश्न करतात महादेवाला, ठीक आहे भोले बाबा, मला जन्म घ्यावा लागते इथपर्यंत ठीक आहे, मग तुम्ही अमर कसे काय? बरोबर आहे ना प्रश्न आहे. जर मला जन्म घ्यावा लागते, तुम्ही सांगितलं तेव्हा की मी अमर आहे, मला जन्म घेण्याची गरज नाही, मग तुम्ही अमर आहे, मला जन्म घ्यावा लागते, तर मग तुम्ही अमर का? तर भोले बाबांनी सांगितलं, पार्वती त्याचं कारण आहे. मी अमर का आहे त्याचं कारण आहे. कारण सांगा, मला सांगा त्याचं कारण काय आहे. पार्वती आई, मी अमर कथा श्रवण करतो. काय करतो? अमर कथा श्रवण करतो, म्हणून मी अमर आहे. आणि मी सांगितलं पूर्वी या कथेचं नाव श्रीमद भागवत नव्हतं, हेच होतं अमर कथा. काय? अमर कथा नाव होतं या कथेचं, लक्षात घ्या. आणि ही कथा भोले बाबांनी सुद्धा श्रवण केलेली आहे. आता पूर्वीच्या भोले बाबांनी ही कथा श्रवण केली त्या काळामध्ये. आताच्या भोले बाबांना म्हणा तुम्ही या कथेले म्हणून. किती भोले बाबा बसलेले आहे इथं पहा ना. गावात काही एवढेच भोले बाबा आहे का? यामध्ये तर काही बाहेर गावचे भोले बाबा आहे. सांगा ना, कुठे गेले भोले बाबा? कैलासावर जाऊन बसले का काय? संन्यास घ्यायचा आहे सगळं झाल्याच्या नंतर. असंच चालू आहे ना. कारण ही शोकांतिका आहे. 7 दिवस जर गावामध्ये कथा होत असेल तर संपूर्ण गाव इथं हजर राहायला पाहिजे. मी कालच बोललो, ही कथा एकट्यासाठी नाही आहे, ही कथा काही लोकांसाठी नाही, ही कथा सर्वांसाठी आहे. सर्वांचा हक्क आहे या कथेवरती आणि सर्वांनी ही कथा श्रवण केली पाहिजे जन्माला आल्याच्या नंतर. लक्षात घ्या. म्हणून खरी कथा आपल्याला कळाली नाही. काय कथा आहे नेमकी? ऐका. लक्षात आलं माता पार्वतीच्या भोले बाबांनी सांगितलं, मी अमर कशामुळे आहे? तर मी अमर कथा श्रवण करतो. मग माता पार्वती म्हणत आहे, भोले बाबा जी अमर कथा तुम्ही श्रवण करता ती अमर कथा मला सुद्धा ऐकायची आहे. कोण म्हणत आहे? कोण म्हणत आहे? बोलत चला बरं. माता पार्वती म्हणत आहे की जी अमर कथा तुम्ही श्रवण केली ना भोले बाबा, ती कथा मला सुद्धा श्रवण करायची आहे. हट्ट पकडला कोणी? माता पार्वतीने. म्हणजे ठीक आहे, इच्छा आहे ना, इच्छा कोणाची मोडता येत नाही, कारण सर्वांना हक्क आहे ही कथा श्रवण करण्याची. म्हणजे ठीक आहे, माता पार्वती आई कथा तर श्रवण करणार आहे इथपर्यंत ठीक आहे, पण पहिले आजूबाजूला बघून ये. कारण ही कथा फक्त मी सांगणार आणि तुला ही कथा ऐकायची आहे, श्रवण करायची आहे. पण मात्र ही कथा दुसरं कोणीही ऐकू शकणार नाही. म्हणून
ही कथा कोणाला श्रवण करता येते? जे या धर्म मंडपामध्ये आहे इथं, पण लोक म्हणते आम्ही घरून ऐकतो ना, घरी ऐकायला येते आम्हाला, मग मंडपात जाण्याची गरज नाही. कोण म्हणते असे? आता बोला ना. कोण म्हणते? लोक म्हणते. कुठले? तुमच्या गावातले नाही बघा, तुम्ही म्हणा आमच्या गावातले म्हणते. महाराज तुमच्या गावात कधी सांगत ते तिकडचे लोक आहे. काय म्हणते? घरून कथा श्रवण करतो. कथा ही घरून श्रवण केल्या जात नाही. घरून कोणी श्रवण करायची? ज्यांचे हातपाय मात्र गळलेले आहेत, ज्यांचे ज्यानं चालणं होत नाही, खरोखरच मंदिरामध्ये येणं होत नाही, त्या लोकांनी कथा घरून श्रवण केली पाहिजे, एवढं खरं आहे. पण ज्या लोकांना देवाने हातपाय दिले, पाय कधी दुखू देत नाही देव, हात सही सलामत आहे, त्या लोकांनी इथं आला पाहिजे कथा श्रवण करण्यासाठी. मला सांगा, टीव्हीवर सुद्धा कथा येतात ना, मग ती कथा ऐकून आपण पावन होऊ शकतो, आता उद्धार होऊ शकतो. बरोबर आहे ना? होते ना? होते का नाही होत? टीव्हीवर कथा ऐकत नाही का तुम्ही? फक्त सिरियलच बघता? ऐकता ना. कारण आता साधन झालेलं आहे. लोकांची हीच मोठी भावना राहिली का आम्हाला टीव्ही आहे आमच्या घरी कथा बघण्यासाठी, आम्ही टीव्हीवर बघू शकतो, बस आम्हाला इथे येण्याची गरज नाही. चुकीचं आहे, लक्षात घ्या. देवाला ते मान्य नाहीये. देवाला मान्य काय आहे? मंदिरात येणे, धर्म मंडपामध्ये बसणे, हा धर्म मंडप आहे. आणि इथे येऊन खरोखर जो मनुष्य कथा श्रवण करतो, देव त्याला सर्व गोष्टी देतो, जे पाहिजे. लक्षात घ्या. असो, माता पार्वतीला म्हणत आहे, पार्वती जाऊन या, इकडे तिकडे बघून या, ही कथा तुमच्या व्यतिरिक्त कोणीच श्रवण नाही केली पाहिजे. माता पार्वती इकडे तिकडे बघत आहे. जाऊन बघितलं, त्या ठिकाणी एक विलंबित पडलेलं अंड होतं, फुटलेलं होतं म्हणून माता पार्वतीने लक्ष दिलं नाही. माता पार्वती येऊन बसल्या, पण भगवान महादेवाने सांगितलं, हे बघ पार्वती, कथा तर तुला श्रवण करायची आहे, पण मी कथा सांगत असताना तू हुंकारी भरायची. काय भरायची? हुंकारी. हुंकारी कशी भरतात? पूर्वी बघा, एखादी आजी नातवाला कथा सांगायची. आजी तर बऱ्याच बसलेल्या आहे, तुम्ही नातवाला कथा सांगितलंय, झोपायचे नाही लेकरं, कारण पूर्वी टीव्ही होती का? नाही. मोबाईल होता का? नाही. पूर्वी हे साधन नव्हतं, म्हणून आजी काय करायची, नातवाला आपल्या जवळ घ्यायची आणि मात्र झोपी जात पर्यंत त्याला कथा सांगायची. पण त्याला सांगायचे का हुंकारीवर मी कथा सांगत आहे म्हणून आजी कथा सांगायची. एक होता राजा, तो मुलगा म्हणायचा हो, त्याला म्हणतात हुंकारी भरायचं. अशी मात्र हुंकारी भरल्या जात होती. म्हणून मात्र भगवान महादेव सुद्धा कोणाला सांगत आहे? पार्वतीला सांगत आहे, पार्वती तुला झोप लागता कामा नाही, याच्यासाठी तू काय कर, हुंकारी भर. बस कथा सुरू झाली. सुंदर अशा कथेला मात्र प्रारंभ झाला. आणि प्रारंभ झाल्याच्या नंतर झालं असं की माता पार्वती हुंकारी तर भरत होत्या, पण हुंकारी भरता भरता माता पार्वतीला बरोबर 9 स्कंद पूर्ण झाले आणि दशम स्कंदामध्ये माता पार्वतीला निद्रा देवी प्रसन्न झाल्या. निद्रा म्हणजे झोप लागली. माता पार्वतीला झोप लागली, पण मात्र हुंकारी थांबले नाही. हुंकारी चालू आहे. कोण भरत होतं हुंकारी? कोण भरत होतं? पोपटच होते का ते? हो म्हणतात, पोपट होते. अंड पोपटाचं होतं. पोपट ते बोलले ते बरोबर आहे, पण त्या पोपटाच्या रूपामध्ये कोण होतं? सुखदेवजी महाराज होते. सुखदेवजी महाराज. मी विस्तारपूर्वक कथा सांगत असतो याच्यासाठी का सर्वांना कथा काय हे कळायला पाहिजे. इकडच्या तिकडच्या गोष्टी बरेच सांगतात.
हे महत्वाचं नाही, हा खरी कथा काय हे कळायला पाहिजे. त्या पुत्राच्या रूपामध्ये त्या विलंबीत पडलेल्या अंड्यामध्ये कोण बसलेले होते? शुकदेवजी महाराज बसलेले होते. आणि हीच कथा जी महादेवाने भगवान महादेवाने कथा सांगितली, ती कथा श्रवण केली शुकदेवजी महाराजांनी. माता पार्वतीला झोप लागली दशमस्कंद मध्ये, निद्रादेवी प्रसन्न झाल्या, पण हुंकारी मात्र थांबली नाही. हुंकारी कोण भरत होते? शुकदेवजी महाराज. बस 12 स्कंद पूर्ण झाले आणि 12 स्कंद पूर्ण झाल्याच्या नंतर मात्र भगवान महादेवाने डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर समोर बघितलं माता पार्वती निद्रस्त आहे, झोपलेल्या आहे. राग आला कुणाला? भगवान महादेवाला. म्हणते पार्वती उठ, सांगितलं ना झोपायचं नाही म्हणून. संध्याकाळी उशिरा झोपते, 12 वाजेपर्यंत मोबाईल जगते आणि सकाळी झोपेतून 8 वाजता उठते आणि मग अन्नाला पाणी मारते. असंच आहे ना आताच? खरं आहे का? हा, तुमच्या गावात नाही आहे असं, पण आमच्याकडे असं नाही, असं नाही म्हणलं बघा. तुम्ही म्हणा असं म्हणलं महादेवानं असं नाही म्हणलं. महादेव म्हणत आहे पार्वती आई साहेब, अरे तुम्हाला निद्रादेवी प्रसन्न झाल्या, तुम्हाला झोप लागली आणि तुम्हाला जर झोप लागली तर मग ही कथा श्रवण केली कोणी? हुंकारी कोण भरत होतं? हे महादेवाने बघितलं. इकडे तिकडे बघितल्याच्या नंतर कळालं ज्या अंड्यामध्ये शुकदेवजी महाराज बसले होते त्या अंड्यामधून शुकदेवजी महाराजांचा जन्म झाला त्या पोपटाच्या रूपामध्ये असलेल्या. आणि मात्र शुकदेवजी महाराज पडत निघाले. ऐका, पुढे शुकदेवजी महाराज आहे कोणाच्या रूपात? त्या पोपटाच्या रूपामध्ये, जे अंड्यामधून बाहेर पडले. आणि मागे मात्र भगवान महादेव आहे. पुढे शुकदेवजी महाराज धावत आहे, मागे मात्र भगवान महादेव. असे धावत 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 पुढे निघाले. शुकदेवजी महाराज पुढे, मागे महादेव. आणि जाता जाता असं झालं की वेदमहर्षी व्यासांच्या पत्नी सकाळच्या वेळेला, त्यांचं नाव आहे अहनी देवी, त्या मात्र सकाळला अंगणामध्ये सडा टाकत होत्या. आणि सडा टाकत असताना झालं असं की त्यांना सकाळच्या वेळेला जांभई आली. आत गेल्याबरोबर शुकदेवजी महाराजांनी त्यांच्या मुखामधून काय केला? गर्भामध्ये प्रवेश केला. ही आहे खरी कथा. काय? कारण शुकदेवजी महाराजांना वाटत होतं की भोले बाबा मला मारल्याशिवाय राहणार नाही, कारण अधिकार नव्हता. लपून सुद्धा कथा ऐकता कथा ऐकण्यासाठी इथंच यावं लागते, लक्षात घ्या. म्हणून मी तेच सांगत असतो, ऐका. शुकदेवजी महाराजांनी कोणाच्या गर्भामध्ये प्रवेश केला? वेदमहर्षी व्यासांच्या पत्नीच्या गर्भामध्ये. त्यांचं नाव आहे अहनी. प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर झालं असं की मात्र शुकदेवजी महाराजाला प्रार्थना करत आहे, पण शुकदेवजी महाराज बाहेर यायला तयार नाही. काय करावं कळत नाही. वेदमहर्षी व्यास सुद्धा प्रार्थना करत आहे, तरी मात्र बाहेर यायला तयार नाही. कारण ही देवाची काय आहे? लीला आहे. शेवटी मात्र वेळ नसल्यामुळे असं म्हणतात की 12 वर्ष त्या गर्भामध्ये राहिले. किती? 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोरं एका
व्यासांनी विनंती केली की महाराज आपण बाहेर या, पण मात्र बाहेर यायला तयार नाही का? कारण माहित होतं बाहेर आलं तर मात्र माया काय करेल, ग्रस्त करेल, म्हणून मात्र बाहेर येत नाही. त्यावेळेस मात्र शेवटी प्रार्थना केली नारायणाने. कोणी? नारायणाने प्रार्थना केली बाहेर या. म्हणून मात्र शुकदेवाने सांगितल्याप्रमाणे मी येणार नाही, पण मात्र शेवटी भगवंताने वचन दिलं की माझी माया तुला काहीही करणार नाही. कोणी वचन दिलं? देवाने. त्यावेळेस मात्र असं म्हणतात की शुकदेवजी महाराज गर्भामधून बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर मात्र थांबले नाही. जसे आले तसेच नागवेची पडून गेले रे. ब्राह्मणाचे पोरं एका खेळाची व्याल बस निघून गेले, नाही थांबले. वनाचा रस्ता पकडला. वेदमर्षी व्यासाने आवाज दिला, अरे बाळा थांब, अरे पुत्रा थांब. त्यावेळेस मात्र शुकदेवजी महाराज म्हणत आहे, ना कोणी माझे पिता आहे, ना कोणाचा मी मुलगा. हा, आताचे सुद्धा मुलं तेच म्हणतात, तुम्ही माझे वडील नाही आणि मी तुमचा मुलगा नाही. पण तो भाव वेगळा आहे आणि हा भाव वेगळा आहे. लक्षात घ्या. हा, तो भाव वेगळा आहे. आताचा जो भाव आहे तो स्वार्थापुरता भाव आहे. हा, लेकरं म्हणतात काय, हा, एखाद्या लेकराला पैसे देऊ द्या. एखाद्या वडिलांनी जर पैसे दिले नाही ना लेकराला, हा, तर लेकरं म्हणतात कशाला जन्माला घातलं, जा, तू माझा बाप नाही. कारण काय? पैसे देत नाही, तू माझा बाप नाही. अशी लेकरं म्हणतात. आणि आजपासून समजून जा का मी तुझा पोरगा सुद्धा नाही म्हणतात ना लेकरं आताचे. हा, पण हा भाव वेगळा आहे. शुकदेवजी महाराज म्हणत आहे, ना कोणी माझे पिता, ना कोणाचा मी मुलगा. बस हा भाव वेगळा आहे. कारण शुकदेवजी महाराज आले, जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर मात्र तिथे तपश्चर्या करत बसलेले आहे. कारण काहीतरी मिळवायचं होतं कोणाला? शुकदेवजी महाराजांना. म्हणून मात्र निघून गेले. वेदमर्षी व्यासांना प्रश्न पडला, अरे मी हे भागवत निर्माण केलं, एवढे मोठे ग्रंथ निर्माण केले, जर हे भागवत माझ्याकडे आहे तर याचा विस्तार करायला कोणीतरी पाहिजे. काय? याचा विस्तार करायला कोणीतरी पाहिजे. म्हणून काय करावं? तर मात्र ही प्रॉपर्टी आहे. कशाची? भागवताची. कोणाकडे? वेदमर्षी व्यासांकडे. हा, तर ही प्रॉपर्टी मात्र आता द्यायची आहे. म्हणून मात्र वेदमर्षी व्यास म्हणत आहे, अरे शुकदेवजी महाराजांना शोधायला पाहिजे. कारण काय? प्रॉपर्टी द्यायची आहे ना. कोणती प्रॉपर्टी द्यायची आहे? तुम्ही जागे नाही का? किती लोक झोपले आतवरती करा बरं. आपल्या कथेत एक ना एक तरी सापडते. होता है बड़े बड़े कार्यक्रम में छोटी छोटी बातें होती रहती, नाही का? म्हणून जागा बरं. मी याच्यासाठी जागा करत असतो की कथा जर आपल्या डोक्याच्या बाहेर गेली का पुन्हा ते इथं भरणं शक्य नाही. म्हणून सुरुवातीपासूनची कथा महत्वाची आहे. का? वेदमर्षी व्यास म्हणत आहे की हे भागवत मी निर्माण केलं, ही वेदमर्षी व्यासांची प्रॉपर्टी आहे. हा, लक्षात घ्या. आणि ही प्रॉपर्टी कोणाला द्यायची आहे? पुत्र कोण आहे? तुम्हाला असं पडणार. सोपं सांगतो, तुम्ही सर्व लोक इथं बसलेले आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे. काय आहे? बंगला आहे, गाडी आहे ना, शेती आहे. आता मला सांगा, ही प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे, गाडी, बंगला, शेती कोणाला द्या? मुलाला. हा, मुलाला द्या ना. मी तेच सांगतो की वेदमर्षी व्यासांकडे प्रॉपर्टी आहे. कोणती? हा, ही प्रॉपर्टी आहे. भागवत ग्रंथ आहे. मग द्यायचा आहे, श्लोकाचा विस्तार करायचा आहे ना. मग आता मात्र
शुकदेवजी महाराजांना जर ही प्रॉपर्टी द्यायची आहे, हे भागवत द्यायचं आहे, तर शुकदेवजी महाराज कुठे आहे? जागेवरती नाही ना, घरी नाहीये, घरी नाहीये. म्हणून त्यांना शोधायचं काम करायचं आहे. म्हणून मात्र वेदमहर्षी व्यासांनी काय केलं, जे वेदमहर्षी व्यासांचे शिष्य आहे त्यांना सांगितलं की हे बघा बाळांनो, मी तुम्हाला काही श्लोक शिकवतो, तुम्ही या श्लोकाचा मात्र विस्तार करायचा आहे, पण तसा हे श्लोक गान करत जायचा आहे, पण पूर्ण श्लोक म्हणायचं नाही, अर्धा श्लोक म्हणत जायचं. काय ज्या वेळेस तुम्ही जंगलात जाल ना, पूर्ण श्लोक म्हणून दाखवायचं नाही, अर्धा श्लोक म्हणायचा. आणि जो कोणी म्हणेल की महाराज हा श्लोक तुम्ही अर्धा म्हणताय, याला पूर्ण करा, असं जर कोणी तुमच्या जवळ आलं तर समजायचं ते कोण आहे? शुकदेवजी महाराज आहे. कारण शुकदेवजी महाराजांनी संपूर्ण कथा श्रवण केली होती ना, कोणाच्या मुखातून? भोले बाबांच्या मुखातून. म्हणून दोन आपले शिष्य पाठवले आणि ते शिष्य मात्र घनदाट अरण्यामध्ये जात आहे, श्लोकाचं गान करत करत निघाले. एका गुहेमध्ये शुकदेवजी महाराज बसलेले आहेत आणि ते श्लोक मात्र शुकदेवजी महाराजांच्या कानावरती पडले आणि शुकदेवजी महाराज गुहेमधून बाहेर आले. बघितलं तर मात्र दोन शिष्य त्या ठिकाणी आहे. त्यावेळेस शुकदेवजी महाराज म्हणत आहे, ए बाळांनो, तुम्ही हे जे श्लोक म्हणत आहे ना, हे श्लोक अपूर्ण आहे, याला पूर्ण करा. त्यावेळेस त्या शिष्याने सांगितलं, महाराज हे श्लोक आमच्याकडे पूर्ण होणार नाही, हे श्लोक जर पूर्ण करून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी आमच्या गुरुजींकडे जावं लागेल. कोण आहे गुरु? वेदमहर्षी व्यास. बस बघा, जो पिता एका पुत्राला आवाज देत होता की अरे बाळा थांब, अरे बाळा थांब, आवाज दिला होता, पुत्र थांबला का? नाही थांबला. काय सांगितलं? ना कोणी माझे पिता, ना कोणाचा मी मुलगा. बघा, स्वतःच्या वडिलांनी आवाज दिला तरी मात्र शुकदेव महाराज थांबले नाही. पण आता मात्र एका भागवतातले श्लोक शुकदेवजी महाराजांना वेदमहर्षी व्यासांच्या जवळ आणत आहे. काय ताकद आहे या भागवताची, विचार करा. एवढी मोठी ताकद आहे की स्वतःच्या पित्याने आवाज दिल्याच्या नंतर सुद्धा आले नाही शुकदेवजी महाराज, पण मात्र भागवतातले श्लोक ज्या वेळेस ऐकले ना, त्यावेळेस मात्र परत आले वेदमहर्षी व्यासांच्या जवळ आले आणि आल्याच्या नंतर मात्र सांगितलं की महाराज आपण विधी घ्या, नाही का, आपण अंगावरती काहीतरी धारण करा, आपल्याला हे श्लोक प्रदान करायचे आहे, हे भागवत तुम्हाला द्यायचं आहे, म्हणून आपण काय करा, अंगावरती काहीतरी धारण करा. म्हणून मात्र शुकदेवजी महाराजांनी काही गंगोटी धारण केली आणि मात्र या भागवताचा विस्तार व्हावा म्हणून मात्र वेदमहर्षी व्यासांनी हे भागवत कोणाला दिलं? शुकदेवजी महाराजांना. गोपाळ कृष्ण भगवान की जय. म्हणून हे भागवत आता कोणाजवळ आलं? शुकदेवजी महाराजांजवळ आलं. लक्षात घ्या. आता इथून पुढची कथा फार गोड आहे, ती कथा सुद्धा आपल्याला श्रवण करायची आहे. पण 2 मिनिटाचं सर्वांनी भजन करू. मोहन बाबांचं भजन करू आपण. सर्वांनी म्हणायचं हा. जय जय मोहन बाबा गो, जय जय मोहन बाबा गो, जय जय मोहन बाबा गो, सद्गुरु मोहन बाबा गो, जय मोहन बाबा गो.
सुंदर असं श्रीमद भागवत मात्र कोणाला प्रदान करून दिलं? शुकदेवजी महाराजांना. कोणी दिलं? वेदमहर्षी व्यासांनी. का दिलं? कारण या भागवताचा प्रचार व्हावा, याचा प्रसाद मात्र सर्वांना लोकांना मिळावा. कारण कलियुगातल्या प्रत्येक लोकांपर्यंत हे भागवत जावं, ज्यामध्ये साक्षात भगवंताची काय आहे? वाङ्मय मूर्ती आहे. म्हणून हे भागवत प्रत्येक घराघरामध्ये असलं पाहिजे. लक्षात घ्या, गीता आणि भागवत हे दोन्ही ग्रंथ आपल्या घरात सापडले पाहिजे. महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण सर्वसामान्य जीवापर्यंत हे भागवत पोचलं पाहिजे अशा हेतूने मात्र शुकदेवजी महाराजांपर्यंत हे भागवत आलं. बस इथून पुढे मात्र हे भागवत आता हळूहळू राजा परीक्षितीपर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. कारण जीवनामध्ये कर्म महत्वाचे आहे. लक्षात घ्या, कारण कर्म जर आपले चांगले असेल तर हे भागवत आपल्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपले कर्म चांगले आहे म्हणून ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळते. लक्षात घ्या. नाहीतर काही काही लोकांच्या जीवनामध्ये भागवत सोडून द्या, साधारण भजन सुद्धा नाही. काय भजन सुद्धा नाही आहे. का नाही? तर माणसाचे कर्म चांगले पाहिजे. लक्षात घ्या, कर्म कोणाचे चांगले होते? कर्म होते पांडवांचे. कारण यादवाचा राणा पांडवा घरी, कारण देव पांडवाच्या घरी का राहायचे याचं सुद्धा कारण आहे. कारण पांडवाच्या पक्षामध्ये सत्य होत. काय? पांडव सत्य बोलायचे, सत्य. म्हणून बघा, ज्या वेळेस महाभारताचा प्रसंग आपण ऐकला असेल, घनघोर असं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मात्र कौरवांचा काय झाला? हार झाला. हरले कौरव आणि पांडव दिग्विजयी झाले. आणि पांडव काही हरायचे नाही. का हरायचे नाही? कारण सत्य होतं, सत्य. म्हणून देव सुद्धा पांडवांना मदत करायचे. देव त्याच्या कर्मानुसार त्याला मदत करत असतो. लोक म्हणते देव आमच्यावरती संकट आलं की धावत. का धावत नाही? जर कर्म जर आपले वाईट असेल तर देव कसा काय धावत येईल? सांगा ना. कर्म चांगले असू द्या, देव धावत आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणून कर्म चांगले पाहिजे. म्हणून पांडवाचे कर्म मात्र चांगले होते. त्याच्यामुळे पांडव काय झाले? विजयी झाले. आणि कौरवांचं काय झाले? हार झाले. हरले कौरव. मात्र दुःख झालं. कोणाला? कौरवांना दुःख झालं. अरे आपण हारलो, बस याचा बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. कोणी ठरवलं? कौरवांनी. कारण कौरवांचे कर्म वाईट होते. कर्म काही साधारण नाही आहे. म्हणून बघा, कर्म कोणते चांगले आहे मी सांगितलं. आपल्या गावातले लोक सुद्धा भाग्यवान आहे, जे अन्नदान करतात ना. या सप्त्यामध्ये भाग्यवान लोक आहे. कोणालाही अन्नदान करायला मिळत नाही. पांडवाच्या घरामध्ये अन्नदान व्हायचं. कोणाच्या? संत भोजन. कोणाच्या घरी? पांडवाच्या. आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब स्वतः आपल्या हाताने संतांना भोजन वाढायच्या. कोणाच्या घरी? पांडवाच्या घरी. आणि माझे पांडुरंग परमात्मा ज्या पत्राडीमध्ये साधू संतांनी भोजन केलाय त्या उष्ट्या पत्रावाडीत कुठे ठेवायच्या? नेऊन बाहेर टाकायच्या. बाहेर. विचार करा, आपल्या घरी येईल देव? बोलावलं तर येईल का? सांगा ना. नाही येणार. का? कलियुग आहे. पण येऊ शकते. तुम्ही बोलवा. शुद्ध चित्त अंतःकरण ठेवून आपलं मन स्वच्छ ठेवून बोलवा देवाला. कधीतरी बोलवा, येईल. आणि ज्या वेळेस समजा देवाने आपल्याला भेट दिली ना, बस आजी संसार सुपड झाला की नाही.
टेकिले पाय कोणाचे बघा वैष्णवाचे किंवा त्या भगवान परमात्म्याचे. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात आजी संसार सुपळ झाला गे माये टेकिले पाय टेकिले चरण वैष्णवाचे. वैष्णव कोणाला म्हणावं हे सुद्धा कळायला पाहिजे. कोणाला वैष्णव म्हणावं सांगा. ज्याने गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली जो भुमका लावतात त्याला वैष्णव म्हणावं. वैष्णव कोणाला म्हणतात वैष्णव तो जया अवघी देवावर माया. ज्याची देवावर माया आहे तो कोण आहे वैष्णव आहे. एवढंच नाही कपाळी गोपीचंदन टिळा कपाळाला बुक्का गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जो आळंदी पंढरपूरची वारी करतो त्याला वैष्णव म्हणतात. या जगातले पहिले वैष्णव आहे कोण आहे सांगा बरं. या जगामध्ये पहिली वारी कोणी केली कोणी केली आहे का. पैदलची वारी आळंदी पंढरपूरची केली आहे का. तिकडे बाबा याच गावात नाही का तुम्ही ह्याच गावात नाही. मी ह्या गावात त्यांना विचारलं बाबा छान चांगली गोष्ट तुम्ही गेली आहे. हा किती दिवस 3 वर्ष गेलो नाही. वारीला किती दिवस गेलो डायरेक्ट नाही पायी वारी. हा डायरेक्ट तुम्ही किती जा. मी पैदलची वारी केली. पैदलची वारी माझ्या भोले बाबाने केली आहे लक्षात घ्या. कोणी भोले बाबाने पैदलची वारी. सर्वात पहिले जगातले वारकरी म्हणजे महादेव आहे. कोण भगवान महादेव जगातले पहिले वारकरी. नंतर संप्रदाय लक्षात घ्या नंतरचे वारकरी आहे बाकीचे पण जगातले पहिले वारकरी कोण आहे भोले बाबा. भोले बाबा वारीला जायला निघाले होते. माता पार्वती सुद्धा म्हणे मी येतो. सगळेच निघाले. नंदी सुद्धा आणि गणपती मागे लागला म्हणते बाबा मी सुद्धा येणार सुद्धा वारीला मला सुद्धा घेऊन चला. भोले बाबा म्हणते पार्वती तू सुद्धा वारीला येऊ नको या गणपतीला तर अजिबात नको कारण इथं काय पोरं इथं नसतात ना नाही का. म्हणते तुम्ही येऊच नका मी जातो. नंदी मागे लागला. नंदी म्हणते भोले बाबा तुम्ही दरवर्षी वारी करता मलाही घेऊन चला ना. हा बस निघाले वारीला. कोण कोण भगवान महादेव माता पार्वती नंदी आणि गणपती. बस नंद्यावर सवार झाले. जे गर्दीमध्ये घुसले. पैदल वारी चालू आहे. पंढरपूरच्या जवळ येण्याच्या सोबत माता पार्वती म्हणते देवा हे गर्दी पाहून विसरलो लोक शिव्या घालत होते. म्हणते कोण आहे चालला आपला इथं नंदी घेऊन. हा एवढ्या गर्दीमध्ये दिसत नाही का लोकांना काय पुरवायचं बरोबर आहे ना. हा बस शेवटी मात्र पार्वती माता तिकडच थांबली. नंदी तिकडच थांबला. पण लेकरू आलं सोबत. कोण कोण गणपती. गणपती कुठं थांबला कुठं आहे माहितीये गणपती नामदेव पायरी आहे. पंढरपूरला गेले तुम्ही पंढरपूरला नामदेव पायरी आहे. नामदेव पायरीच्या वरती तुम्ही गेले पहिल्याच त्याच महाद्वारामध्ये डाव्या साईडला बघा कशाचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे. गणपती तिथंच थांबला म्हणजे बाबा पुढे येत नाही मी दर्शन इथूनच घेतो. थांबला गणपती तिथंच अजूनही गणपतीचं दर्शन होते तिथं बघा. नंदी अलीकडेच थांबला. जमलंच नाही नंद्याला जायला पुढं कारण एवढ्या लोकांची गर्दीमध्ये जमत नाही जमत. नंद्याला तिकडेच ठेवलं. म्हणून भगवान महादेव कोणाच्या दर्शनाला गेले पांडुरंग परमात्म्याच्या. मग देवानं जर पंढरपूरची वारी केली असं तर आपण करायला पाहिजे. मेरे प्यारे मोही वासियों जरा वारी को जाओ.
वारीचा आनंद पैदल वारी करा, बघा तो आनंद. आळंदी ते पंढरपूर, इथून वारी. तुमच्या गावातला मुलगा आलेला आहे, मागच्या वर्षी होता. मी त्याला ओळखलं नाही, पण त्याने मला ओळखलं. कारण मी 217 क्रमांकाच्या दिंडीमध्ये, वर्धेची दिंडी आहे कटाने महाराजांची. आमचे सगळे मित्रमंडळी असतात आणि एक दिवस मी त्या दिंडीत चालत असतो. कारण आमची दिंडी रथाच्या पाठीमागं माऊलीच्या 10 क्रमांकाची दिंडी आहे. जो सोहळ्याचा मालक आहे बाळू चोपदार आळंदीचा, जो मंदिराचा मालक आहे, त्याच्या दिंडीमध्ये आम्ही चालत असतो, नागपूरचे लोक घेऊन. आणि एक दिवस त्या दिंडीत जात असतो, मग तो मुलगा मला म्हणत होता, रोज हरिपाठाला सुद्धा येत होतो, आणि महाराज तुम्ही आमच्या दिंडीत आले होते ना. मी म्हणतो कधी? म्हणजे पैदल वारीमध्ये. म्हणलो हो. मग माझ्या लक्षात आलं, अरे हा तर होता. म्हणलं त्याने नाव सांगितलं त्या महाराजांचं. म्हणलं बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. बघा म्हणजे कुठली ओळख कुठं निघते सांगता येत नाही. वारीचं लई मोठं महत्व आहे. वारी कोणालाही घडत नाही, लक्षात घ्या. कारण वारी केली पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असलीच पाहिजे. किती लोकांच्या गळ्यामध्ये हात वरती करा आपलं. वा वा, चांगली गोष्ट आहे. 4-5 असतात. इकडं पुरुष मंडळी नाही, तिकडं बसलेले मागं ऑनलाईन तिकीट. तशा काय ऑनलाईन तिकीट काढल्या सगळ्या, काही अडचण नाही. पण कथा श्रवण करा बरं. कथा महत्वाची आहे, लक्षात घ्या. ऐका, कारण आपल्या कथेमध्ये परवानगी सगळ्याने आहे. ज्याला बसता